श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 71व्या भागात आपण भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे श्री मध्वांच्या पूर्वाश्रमीच्या अनुजांचे वैराग्य भाग्य. मध्यगेह दंपती. मध्यगेह दंपती म्हणजे श्री मध्वाचार्यांच्या पूर्वाश्रमीचे पालक. मध्यगेह दंपती वैकुंठवासाला गेल्यावर त्यांचे द्वितीय पुत्र काही दिवस पाजक येथेच राहिले. विधिविलास. अचानक आलेल्या एका आपत्तीमुळे त्यांचे ऐश्वर्य, गोसंपत्ती, धान्यादी सारे काही नष्ट झाले. या आपत्तीने ते आघातग्रस्त न होता त्याचा उपयोग त्यांनी वैराग्य साधनेसाठी करून घेतला. हा खरा योग आहे. अशा परिस्थितीत सामान्य जन हताश होऊन जिगीषू वृत्ती नाहीशी करून घेतात आणि मनोरुग्ण बनून समाजद्वेषी किंवा समाजकंटकही बनतात किंवा त्यांच्याकडून आत्महत्येसारखे पातकही घडू शकते. ज्ञानीजनांना भौतिक संपत्तीची इतिमिती ज्ञात असल्यामुळे ते त्याबद्दल विरक्त राहून आपत्तीवर शाश्वत परिहार देणाऱ्या भगवंताच्या आश्रयास जातात. यांनीही तेच केले. इतरांना ज्याची कल्पनाही करता येणार नाही एवढे थोर त्यांचे भाग्य होते. जगत्राण असणारे मुख्य प्राण श्री मध्वगुरू हेच त्यांच्या बंधूंच्या रूपाने होते. याचा पूर्णांशाने लाभ घेणारी योजना त्यांनी आखली. उगाच वेळ न दवडता त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा श्री मध्वांनी विष्णू मंगल येथे जयसिंह राजाच्या प्रार्थनेनुसार चातुर्मासाची दीक्षा घेतली होती. श्री मध्वांच्या दर्शनाने त्यांना आणखीन अधिक भगवतपरायण बनविले. त्यांच्या सेवेत त्यांच्या सिद्धांत प्रसाराच्या कार्यासाठीच आपले जीवन वेचण्याचा त्यांनी निर्धार केला. त्याचसाठी सर्व संघ परित्याग करून संन्यास दीक्षा घेण्याचा निर्णय केला आणि तशी दीक्षा देण्याबद्दल त्यांना म्हणजे श्री मध्वांना प्रार्थनाही केली. त्यांची मनस्थिती विषयविरक्त्यादी जाणल्यानंतर त्यांना संन्यास दीक्षा घेण्याची संमतीही दिली, परंतु तो चातुर्मासाचा काळ होता. उपनयन, विवाह, गृहप्रवेश, संन्यास दीक्षा आदी कार्यांसाठी चातुर्मासाचा काळ योग्य नसतो, म्हणून या काळात संन्यास दीक्षाही विहित नव्हे. हा काळ संपल्यावर ते स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन दीक्षा देण्याबद्दल त्यांना आश्वस्त केले आणि पाजक क्षेत्री परत पाठविले. पुढील मुद्दा आहे कलियुगीचा भरत. माघारी जाण्याची श्री मध्वांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांचे पूर्वाश्रमीचे बंधू पाजकास माघारी परतले. तरी त्यांचा दिवस त्यांच्या प्रतीक्षेतच जाऊ लागला. त्यांची भूक निद्रा हरपून गेल्या होत्या. करमणूक तर त्यांच्या गावीही नव्हते. एकंदरीत त्यांची मनस्थिती वनवासातून परतणाऱ्या मोठ्या बंधू रामाची प्रतीक्षा करणाऱ्या भरतासारखी होती. भरताच्या भक्तीला प्रसन्न होऊन श्रीराम अयोध्येला परतले.
त्याप्रमाणे यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री मध्वांचे पाजक क्षेत्री आगमन झाले. श्री मध्वांना देखील ते तितके सोपे झाले नव्हते. चातुर्मास संपला तरीही जयसिंह राजा त्यांना पाठवायला तयारच झाला नाही. तो श्री मध्वांच्या व्यक्तिमत्वाने पूर्णतः प्रभावित झाला होता. त्यांनी तेथेच वास्तव्य करण्यासाठी त्यांची पुन्हा पुन्हा प्रार्थना करीत होता. अन्यथा राज्य त्याग करून त्यांच्या मागोमाग जाण्याचा हट्ट करू लागला. बाह्य आक्रमणे रोखणे सुलभ, परंतु आत्मीय आग्रहाचा निग्रह करणे मोठ्यांनाही कठीण जाते. श्री मध्वांनाही शिष्य वात्सल्य वृत्तीमुळे ते कठीण गेले. शेवटी प्रजापालन हाच राजाचा परमधर्म असण्याबद्दल त्याला समजावून सांगितले आणि त्याला राज्य कारभारात गुंतवून श्रीमध्व पाजक क्षेत्री पोहोचले. पुढील मुद्दा आहे मध्व अनुज विष्णुतीर्थ झाले. श्री मध्व बंधू परमभाग्यशाली होते. मातृकुल आणि पितृकुल ही परिशुद्ध असल्यामुळे त्यांना उभयवंशाची परिशुद्धी प्राप्त झाली होती. वेदादी शास्त्रात परिणत, सदाचार, विषयवैराग्य आदी संन्यासासाठी अर्हता प्राप्त करून देणारे सर्वही गुण त्यांच्यात सम्मिलित होते. भीमसेनाचे अर्जुनावर जसे विशेष प्रेम होते तसेच श्री मध्वांचे आपल्या बंधूवर होते. या प्रकारच्या प्रेमाखातरच त्यांनी बंधूंना चतुर्थाश्रमाची दीक्षा देऊन अनुग्रहित केले. पंचाग्नीमध्ये निरंतर तपाचरण करणाऱ्या महातपस्वीलाही दुर्लभ वाटणाऱ्या परब्रह्म तत्वाचा उपदेश त्यांना दिला. प्रसन्न मुखाने मंद हास्ययुक्त कृपाकटाक्षाच्या अनुग्रहासहित श्री विष्णू तीर्थ असे नाम त्यांना प्रदान केले. त्याप्रमाणे दिले गेलेले नाम सार्थ ठरवून त्यांच्याकडून कल्पनातीत आणि वैशिष्ट्यपूर्ण रीतीने त्यांच्या विष्णू सर्वोत्तमत्वाच्या साधनेसाठी ते वरप्रद होऊन सिद्ध झाले. आपला पुढील मुद्दा महातपस्वी श्री विष्णू तीर्थ हे आपण आपल्या पुढील अभिवाचनाच्या भागात पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबत आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. गुरुमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.